ठाकरे पिता पुत्रांना कारागृहात टाकण्याचा डाव, अन्न निर्मूलन समितीचे श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप। त्या 4 प्रतिज्ञापत्रांची नेमकी भानगड काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या प्रकरणात अनिल देशमुख यांनी ही भूमिका मांडली आहे। ते म्हटले की श्याम मानव यांनी जे सांगितलं ते सत्य आहे। 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करण्यास मला सांगितलं होतं। राज्यातील 4 बड्या नेत्यांना कारागृहात टाकण्याचा डाव आखण्यात आला होता। त्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यामार्फत या चौघांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अनिल देशमुख यांनी त्या 4 प्रतिज्ञापत्रांवर सही केली नाही। त्यामुळे हे चौघे वाचले आणि अनिल देशमुख कारागृहात गेले, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। दरम्यान या आरोपांना अनिल देशमुख यांनी आता दुजारा देखील दिलाय। श्याम मानव यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपये जमा करण्यास मला सांगितलं होतं, असं प्रतिज्ञापत्र अनिल देशमुख यांना दिलं। दुसरं प्रतिज्ञापत्र होतं आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात, त्या दिशा सालियान प्रकरणात अडकवण्यासंदर्भात होतं, परंतु अनिल देशमुख यांनी खूप विचार केला। त्यांच्याकडे आलेल्या या 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यास त्यांनी नकार दिला, त्यामुळे त्यांना कारागृहात जावं लागलं। तिसरं प्रतिज्ञापत्र अनिल परब तर 4थं प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्या संदर्भात होतं। या प्रकरणात अनिल देशमुख यांनीही आता यांची भूमिका मांडली आहे। त्यांनी म्हटलं की श्याम मानव यांनी जे सांगितलं ते सत्य आहे। 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर मला आरोप करण्यास सांगितलं होतं। त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र त्यांनी लिहून एका व्यक्तीमार्फत माझ्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं होतं, परंतु आपण आयुष्यभर कारागृहात राहू परंतु कोणावर खोटा आरोप करणार नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं। आता या आरोपांच्या दाव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचा मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।